सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। आता सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात तर शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्र बघा, आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जे काही राखलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात आता थट्टर रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहे। ही मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता आज थोड्याच वेळात 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विम्याचे 15,000 रुपये जमा व्हायला मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये 2022 पासून ते 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कारण की स्वतः शेतकरी मित्रांनो बघा, आता दिवाळी सुद्धा जवळ आलेली आहे। आता दिवाळी गोड करण्यासाठी बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्यासाठी आजपासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर 2022 पासून ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर बघा त्यांचे कारण सरकारने सांगितले आहे। ते म्हणजे की बघा 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षात पीक विमा आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला दिला नव्हता। त्यामुळे बघा शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता पीक विमा वाटप करत आहे। बघा आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होण्याची असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। बघा तुम्ही आत्ताच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल की बघा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा सोडायचे सांगितलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ते कोणते शेतकरी पात्र आहे, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा। 2022 पासून ज्या शेतकऱ्याला बघा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्यांचे कारण सरकारने सांगितले आहे। ते म्हणजे की बघा 2022, 2023 आणि 2024 या मागे 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला दिला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। आता सरकार सर्व शेतकऱ्याला आता खुश करण्यासाठी पीक विमा आता वाटप करत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होण्याची बघा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल की बघा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा सोडायचे सांगितलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ते 32 लाख शेतकरी कोणते आहे, त्यामुळे आता थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर येणार आहे। कोणकोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे व त्यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। आज आहे 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। बघा आता उद्या आणि बघा उद्याही 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे। हे पीक विमा आता सरकारने मंजूर केले आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या 14 जिल्ह्याचा आता नंबर लागलेला आहे। तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना दिला आहे। आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कारण की बघा कृषी विभागाने सांगितले की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे। व तसेच बघा जर तुम्हाला 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत सुद्धा देखील पीक विमा मिळू शकतो। कारण की 2022 ते 2025च्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत सुद्धा मिळतील। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात बघा 52,000 रुपये, एकूण 50,000 रुपये व तसेच बघा 50,000 रुपये हे पीक विमा आता मिळालेला आहे। व तसेच आत्ता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडता येत असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे। आपल्या राज्यातील एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास बघा 5 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विमाचा वाटप झाला आहे आणि शेतकऱ्यांना आता वाटत होतं की बघा पीक विमा 10,000 किंवा 15,000 रुपये येईल। परंतु आता केंद्र सरकारकडून 2022 ते 2023 आणि 2024चा जे का राखलेला पीक विमा आता सर्वच मिळून एकदमच 50 किंवा 40,000 रुपये तुमच्या शेती पिकाचे 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांचा पीक विमा आता मंजूर झाला आहे। त्यानंतर बघा ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी आता सरकारने यादी जाहीर केली आहे। जवळपास 35 पिकाचा नोंद या पीक विमा योजनेत आढळलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता या 35 पिकामध्ये कांदा आहे, सोयाबीन आहे, बाजरी बी सुद्धा आहे,
ज्वारी आहे, तूर आहे, मटकी सुद्धा आहे आणि कापूस या पिकाचा सर्वाधिक पीक विमा आता मंजूर केला असल्याचे सांगितलेले जात आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणते 14 जिल्ह्यामध्ये हा पैसे जमा होणार आहे हे तुम्हाला कळणार आहे. आता बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडायला असे आदेश दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा आता थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करत असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहेत. व तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा कोणते 14 जिल्ह्यात हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणत्या शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहेत यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगण्यात आलेली आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. अशामुळे सरकारने आता बँकेची याद्या सुद्धा जाहीर केलेल्या आहे. बघा त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडलेल्या आहेत. या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. बघा सरकारने फक्त या 12 बँकेचे प्राधान्य दिले आहे. कारण की हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडले जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही या 12 बँक सोडून इतर बँक खातं उघडलेले असेल तर पीक विमा सोडायला कंपनीला अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असेही सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडता जाणार आहे. आज आणि उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेमध्ये खात्यात जमा होणार अशी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे. व तसेच बघा आता पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकेची यादी आता बघा. सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, आता 12 बँके कोणत्या आहे? सर्वात पहिले बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा बघा जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा आणि जवळपास बघा 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याचा घोटाळा म्हणजे बातमी समोर येत होत्या. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे गायरान जमीन, रस्त्यावरची जमीन, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुम्हाला बघा तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. आज उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा होणार आहे. बघा आणि शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे तिच्यात जर या यादीत तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट आज उद्या नाही तर परवा तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, जिल्हे कोणते बघा: अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, बघा शेतकरी मित्रांनो, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. बघा शेतकरी मित्रांनो, हे 14 जिल्हे आहे. या यादीत बघा, या यादीत जर तुमचे हे 14 जिल्ह्याचं नाव असेल तर आज उद्या आणि परवा डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.